जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील तळणी परिसरातील पूर्णा नदी पात्रातून चोरट्या मार्गाने वाळू वाहतूक करणारा हायवा तहसीलदारांनी 11 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या वेळी पकडलाय। विशेष म्हणजे ठिकठिकाणी वाळू चोरांचे खबरे ठाण मांडून बसलेले असतानाही तहसीलदारांनी खबऱ्यांना चकमा देत हायवावर दबंग कार्यवाहीची जोरदार चर्चा सध्या शहरात रंगत आहे। या संदर्भात प्राप्त माहितीनुसार छत्रपती संभाजीनगर येथे रविवारी महाराष्ट्र राज्य तलाठी संघटनेचे 19वे राज्यस्तरीय अधिवेशन होते। या अधिवेशनाला तलाठी गेल्यामुळे व तहसीलदार रविवारी सुट्टीवर असल्याचा फायदा घेत पूर्णाकाठच्या सासखेडा टाकडखोपा गावातून रात्रंदिवस अवैध वाळू उत्खनन व गावातील वाळू साठ्यांवरून वाहतूक बिनबोभाट सुरू होती। या अवैध वाहतूक संदर्भात ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे तक्रारी केल्या होत्या। मंठा तहसीलदार सोनाली जोंधळे यांनी सुट्टीवर असतानाही तलाठी नितीन चिंचोले यांना सोबत घेऊन खासगी वाहनांचा आधार घेत चक्क विदर्भ मार्ग येत टाकडखोप्यातून अंदाजे 5 ब्रास वाळू वाहतूक करणारा हायवा क्रमांक MH28 BB 5989 याला दत्त मंदिर रविवारी रात्री 11 वाजेदरम्यान पकडले। या कार्यवाहीनंतर वाळू चोरांनी तहसीलदारांवर दबाव आणत हायवा पळून नेण्याचा प्रयत्न केलाय। मात्र तत्काळ पोलिसांची मदत घेत हायवा पोलिसांच्या ताब्यात दिल्याचे समजते। MCN न्यूज मराठी करिता राजकुमार कांगणे, जालना। तुमचं नाव सांगा परत। माझं हां, इम्रान शेख युनुस। मालकाचं नाव ज्ञानेश्वर सकाराम शेळके। ज्ञानेश्वर सकाराम शेळके। राहणार मी का गाडीत किती माल आहे? वाळू किती ब्रास आहे? 5 ब्रास। 5 ब्रास। पावती आहे का? एवढं नाही हां, पावत्या पॉईंटच नाही इथं काय मॅडम इथं सही कर।